27 एप्रिल नामधारकाने टाळायच्या गोष्टी. आपले विचार स्वार्थाचे नसावेत. स्वार्थामध्ये अभिमान नेहमी जागृत असतो. स्वार्थी मनुष्याला जगात सुख मिळणे कधीही शक्य नाही. नीतीची बंधने पाळा. परस्त्री माते समान माना. प्रपंचात एकपत्नी व्रताने राहणारे गृहस्थ लोक ब्रह्मचारीच होत. परद्रव्याची अभिलाषा धरू नका. त्याला विष्ठे समान माना. दुसऱ्याच्या पैक्याचा अभिलाष धरण्यात आपला किती घात आहे याची नुसती कल्पनाच केलेली बरी. परस्त्री परद्रव्य यांच्याप्रमाणे परनिंदा ही अत्यंत त्याज्य आहे. परनिंदेने न कळत आपण आपलाच घात करीत असतो. परनिंदेमध्ये दुसऱ्यांच्या दोषाचे चिंतन होत असल्या कारणाने ते दोष आपल्याकडे येतात. या सर्व गोष्टी सांभाळून तुम्ही नाम घ्या. नामाचे प्रेम तुम्हाला अगदी खात्रीने येईल. हे सर्व करीत असताना तुमचे आई वडील बायका मुले यांच्या बाबतीत असलेले कर्तव्य करायला चुकू नका. त्या कर्तव्यात आसक्ती राहू देऊ नका. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म हेच कर्तव्य आहे. ते कर्तव्य सांभाळून नीतिधर्माने वागून आपला प्रपंच करा आणि भगवंताचे स्मरण ठेवा. मग तुमचा प्रपंच परमार्थ रूप बनून भगवंताचं प्रेम तुम्हाला मिळेल. हा माझा भरोसा तुम्ही बाळगा. प्रपंच हा मिठासारखा आहे. भाकरीत मीठ किती घालायचं असतं? अगदी थोडे, फक्त चवीपुरतं. पण तो आपण मिठाची भाकरी करतो आणि त्यात परमार्थाचं चिबूटभर पीठ टाकतो. मग ती भाकरी खाता येईल का? खरं समाधान मिळाल्यावर मनुष्य खेळासारखा प्रपंच करतो. त्यामध्ये तो वर चढला किंवा खाली पडला तर सारखाच. दुसऱ्याने डाव टाकल्यावर तो आपणही डाव टाकील, पण डाव हारला किंवा जिंकला तर त्याची त्याला पर्वा नाही. प्रपंचात अनेक वस्तू आहेत, पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे. प्रपंचात कितीही वस्तू आणल्या तरी त्या पुऱ्या पडत नाहीत, कारण एका वस्तूच्या आणण्यामध्ये दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचं बीज आहे. पण भगवंताचं तसं नाही. भगवंताची वस्तू एकदा आणली की ती पुन्हा आणायला नको. समजा एका दुकानात पुष्कळ माल भरलेला आहे, आपल्याला पाहिजे ती वस्तू तिथे नाही, म्हणजे आपल्या दृष्टीने तिथं काहीच नाही. त्याप्रमाणे सर्व प्रकारच्या मानसिक शक्ती असून तिथे भगवंत नसेल तर त्या असून नसून सारखाच समजावा. परमात्म्याला प्रपंचरूप बनण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्रूप बनवावा, यातच जन्मासार्थक आहे. परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला. प्रपंचातला अहंकार दूर झाला की तोच परमार्थ आहे. श्रीराम जय राम जय जय राम.